वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि त्याचा मानवाच्या सर्वांगीण विकासात कसा उपयोग होऊ शकतो हे जाणून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते, तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. रुद्राक्ष धारण करणाऱ्यासाठी वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादी नाहीत. रुद्राक्षाचे पावित्र्य नेहमी राखायचे असते. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी. कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशातून 5 लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात. यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते, आर्थिक लाभ होतो. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. ज्ञानेश्वरी तर स्तोत्रांची, मंत्रांची महाराणी. रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी 12व्या अध्यायाच्या पहिल्या 16 ओव्या वाचाव्यात. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे 11 पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल. कामानिमित्त घराबाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतात. दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तसबीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतेच होते. ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून 1 श्रीफळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दरिद्रता बिनाकटकट निघून जाते. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही. उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दिशेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूवर रुपया, हळकुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विड्याच्या पानावर अक्षदा, सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा. किमान सणासुदीला व वाढदिवसा दिवशी वगैरे तरी हे उपाय करावे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.